व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या आपल्या मराठी निबंधाचे नाव आहे माझे आवडते समाजसुधारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला तर मग सुरू करूया आजचा मराठी निबंध. भारताच्या इतिहासात अनेक थोर व्यक्तींनी समाज सुधारणेसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, विषमता आणि अन्याय दूर करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. या सर्व समाज सुधारकांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे आवडते समाजसुधारक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. लहानपणापासूनच त्यांना जातीभेद आणि अपमानाला सामोरे जावे लागले. शाळेत असतानाही त्यांना इतर मुलांप्रमाणे वागणूक मिळत नव्हती. शाळेत त्यांना वर्गात बसण्याची, पाणी पिण्याची किंवा इतर विद्यार्थ्यांसोबत वागण्याची समान वागणूक मिळत नव्हती. समाजाने दिलेल्या या अपमानजनक वागणुकीमुळे त्यांचे बालमन दुखावले, परंतु त्याच वेदनांनी त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. मात्र या सर्व अडचणीवर मात करून त्यांनी शिक्षणालाच आपले शस्त्र बनवले. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि चिकाटीने शिक्षण पूर्ण केले. त्यांनी भारतासह परदेशातही उच्च शिक्षण घेतले आणि असामान्य विद्वत्ता प्राप्त. कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या नामांकित संस्थांमधून त्यांनी पदव्या मिळवल्या. ते एक महान विद्वान, कायदेपंडित आणि अर्थतज्ञ होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुख्य कार्य म्हणजे समाजातील दलित, शोषित आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देणे. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जोरदार लढा दिला. महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह, मंदिर प्रवेश चळवळी, दलितांच्या हक्कासाठी केलेले आंदोलन ही त्यांच्या सामाजिक कार्याची ठळक उदाहरणे आहेत. बाबासाहेबांनी दलित, शोषित आणि वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक चळवळी केल्या. त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी संघर्ष केला आणि सर्वांना समान हक्क मिळावेत यासाठी आवाज उठवला. अंधारातला दीप बनून ज्ञानाचा मार्ग दाखवला, शोषितांच्या अश्रूंना न्यायाचा अर्थ शिकवला. भारतीय संविधानाचे ते प्रमुख शिल्पकार होते. संविधानाद्वारे त्यांनी सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचे अधिकार दिले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजही आपल्याला मार्गदर्शन करतो. शिक्षणाशिवाय व्यक्ती आणि समाजाची प्रगती शक्य नाही हे त्यांनी स्पष्टपणे मांडले. त्यांनी गौतम बुद्धांच्या विचारांचा स्वीकार करून मानवता, करुणा आणि समतेचा संदेश समाजात पसरवला. त्यामुळेच ते केवळ समाज सुधारकच नाहीत तर प्रेरणादायी नेतेही आहेत. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवडतात कारण त्यांनी स्वतःच्या दुःखाला शक्ती बनवून संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी कार्य केले. त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांचा संघर्ष आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांमुळे मला समानता, न्याय आणि मानवतेची शिकवण मिळते. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे आवडते समाज सुधारक आहेत. ग्रंथ हातात, ध्येय डोळ्यात, अडथळे सारे तोडले, संविधानाच्या शब्दातून मानवतेचे स्वप्न घडवले. या चळवळींमुळे समाजात जागृती निर्माण झाली.
आणि लोकांनी समानतेच्या विचारांकडे पाहण्याला सुरुवात केली. बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणेबरोबरच राजकीय आणि कायदेशीर क्षेत्रातही मोठे योगदान दिले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय संविधान तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. ते भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते. संविधानामध्ये त्यांनी सर्व नागरिकांना समान अधिकार दिले. जात, धर्म, लिंग किंवा वर्ग यांच्या आधारे कोणताही भेदभाव होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही मूल्ये त्यांनी संविधानाच्या केंद्रस्थानी ठेवली. स्त्रिया, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बाबासाहेबांनी विशेष तरतुदी केल्या. शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सुरक्षिततेच्या संधी सर्वांना मिळाव्यात हा त्यांचा मुख्य उद्देश होता. त्यामुळेच आज भारत एक लोकशाही आणि न्यायाधिष्ठित राष्ट्र म्हणून ओळखला जातो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अमूल्य संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र दिला जीवनाला, दीनदलितांच्या आशेने नवे बळ दिले समाजाला. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही हे त्यांनी आपल्या जीवनातून सिद्ध करून दाखवले. त्यांनी लोकांना संघटित होऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचा संघर्ष हा केवळ एका समाजासाठी नव्हता, तर संपूर्ण मानवजातीच्या समानतेसाठी होता. बाबासाहेबांनी शेवटी बुद्ध धर्माचा स्वीकार केला. गौतम बुद्धांच्या करुणा, अहिंसा आणि समतेच्या विचारांवर त्यांचा गाढ विश्वास होता. त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारून समाजाला नव्या जीवनदृष्टीची ओळख करून दिली. हा निर्णयही त्यांच्या समाज सुधारणेचाच एक भाग होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला खूप आवडतात, कारण त्यांनी स्वतःच्या दुःखातून संपूर्ण समाजाच्या सुखाचा मार्ग शोधला. त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. समानता, न्याय आणि मानवता ही मूल्ये जपण्याची शिकवण ते आपल्याला देतात. आजच्या काळातही समाजात अनेक प्रकारचे भेदभाव आणि अन्याय दिसून येतात. अशा वेळी बाबासाहेबांचे विचार आपल्याला योग्य दिशा दाखवतात. त्यांच्या विचारांवर चालूनच आपण एक सुसंस्कृत, समतावादी आणि प्रगत समाज घडवू शकतो. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ माझेच नाही, तर संपूर्ण भारताचे आवडते समाजसुधारक आहेत. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत प्रेरणादायी वाक्य आहे. याचा अर्थ शिक्षण हे वाघिणीच्या दुधाप्रमाणे अत्यंत शक्तिशाली आणि मौल्यवान आहे, जे मिळवणाऱ्याला आत्मविश्वास, सामर्थ्य आणि बळ देते, ज्यामुळे तो अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास समर्थ बनतो. अज्ञान दूर करून आत्मविश्वास निर्माण करणे आणि मानवाला बळकट बनवणे हा या वाक्याचा मुख्य उद्देश आहे. हे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचितांना शिक्षणाचे महत्त्व समजावण्यासाठी मांडले होते. हे वाक्य शिक्षणाला शोषणाविरुद्ध लढण्याचे शस्त्र मानते. म्हणूनच वंदन बाबासाहेबा, तुमचा विचार अमर आहे. माझे आवडते समाजसुधारक, तुमचाच आदर्श खरा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. लाईक, शेअर आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.